फक्त एका आठवड्यामध्ये जर तुमचे केस नैसर्गिकरित्या लांब, मजबूत, घनदाट आणि सोबतच काळेभोर झाले तर तुमचा यावरती विश्वास बसेल का? कदाचित नाही बसणार. पण आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे, जो मी स्वतः वापरलाय आणि त्याचा परिणाम मला अवघ्या एका आठवड्यामध्येच दिसून आलाय. सुरुवातीला मला देखील असंच वाटलं होतं की हे अजिबात शक्य नाहीये. पण जेव्हा मी हा उपाय ट्राय केला ना, तेव्हा माझ्या केसांचा रंग डार्क झाला, माझे केस अधिक जास्त सिल्की झाले आणि सोबतच केसांची लांबी देखील वाढायला सुरुवात झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो उपाय आहे तो अगदी कमी खर्चामध्ये तयार होतो. म्हणजे अगदी 5 ते 10 रुपयांमध्ये. बघा मैत्रिणींनो, आपण जो रोज चहा पितो ना, पण तुम्हाला अजिबात माहीत नसेल की हा चहा तुमच्या केसांसाठी अगदी अमृतासारखं काम करतो. चहा पावडरमध्ये टॅनिन, कॅफीन आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे केसांच्या मुळांना शोषण देतात, केसांची वाढ वेगाने करण्यासाठी हेल्प करतात आणि सोबतच केस गळती अगदी थांबवतात. अनेक लोकांना याच्यावरती विश्वास बसत नाही. पण तुम्ही जर हा उपाय एकदा करून पाहिलात ना, तर तुम्हाला तुमचा फरक स्वतःच जाणवेल. खूप लोकांच्या टाळूमध्ये इन्फेक्शन असतं, स्कॅल्पमध्ये खाज असते, कोंडा असतो किंवा मग केस सतत गळण्याची समस्या असते. अशा वेळी जर आपली स्कॅल्प हेल्दी नसेल तर केसांची वाढ कशी होणार? मित्रांनो, चहा पावडर आपलं स्कॅल्प स्वच्छ ठेवते, स्कॅल्पला हेल्दी बनवते आणि त्यामुळे आपली केस गळती आपोआपच कमी होते. ज्यांच्या पण कपाळाच्या वरून किंवा मग भांगेमधून केस विरळ झालेले असतील ना, तर त्यांनी हा उपाय 100% करून बघा. आता बघा, हा जो उपाय आहे तो कसा करायचा ते व्यवस्थितपणे समजून घ्या. यासाठी एक भांडं घ्या. लक्षात ठेवा, तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता, फक्त ॲल्युमिनियमचं भांडं अजिबात घ्यायचं नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढी चहा पावडर ॲड करा आणि त्यानंतर अर्धा ग्लास पाणी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे. पाणी ॲड करताना लक्षात ठेवा, पाणी हे फिल्टरचं असायला हवं, बोरिंगचं वगैरे पाणी अजिबात घ्यायचं नाही. आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं. बघा, जी चहा पावडर आहे ना, ती तिचा कलर लगेचच पाण्यामध्ये सोडायला सुरुवात करेल. आणि त्यानंतर आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला अगदी 10 ते 12 मिनिटांसाठी गॅसवरती ठेवून व्यवस्थित असं उकळून घ्यायचंय. जेणेकरून काय होईल, चहा पावडरमधील जे काही सगळे गुणधर्म असतील ना, ते आपल्या पाण्यामध्ये उतरले जातील. चहा पावडर आपल्या केसांना नैसर्गिक असा ब्राऊन रंग देते. सोबतच आपले केस मजबूत करते आणि आपल्या केसांची जी मुळं असतात ती अगदी घट्ट करते. त्यामुळे आपली केस गळती कमी होते आणि ज्या लोकांचे केस वेळे अगोदर पांढरे व्हायला लागलेत ना, ते सुद्धा कमी होतात. मित्रांनो, हा जो उपाय आहे तो कोणतेही वयोगटातील मुलं मुली नक्कीच वापरू शकतात. कारण याच्यामध्ये कोणतेही केमिकल वगैरे अजिबातच नाहीयेत. बघा, चहा पावडर उकळून झाल्याच्या नंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी थंड होण्यासाठी तशीच ठेवून द्यायची आहे. आपलं चहा पावडरचं पाणी थंड होतंय तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला कांद्याचा रस काढून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला साधारणतः मध्यम आकाराचा एक कांदा घ्यायचा, तो व्यवस्थित असा स्वच्छ करून घ्यायचा आणि त्यानंतर एखाद्या खिसणीच्या साहाय्याने किंवा मग जर तुम्हाला खिसणी नसेल तर एखाद्या मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये व्यवस्थित असा बारीक करून घ्यायचा आणि त्यानंतर त्याचा रस काढायचा. कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असतं, जे आपल्या केसांसाठी लागणाऱ्या कॅरेटिनची निर्मिती करत असतं. ज्या लोकांना सतत केस गळतात, टक्कल पडायला सुरुवात झालीये किंवा केस खूप जास्त पातळ झालेले आहेत ना, त्यांच्यासाठी कांद्याचा रस म्हणजे अगदी वरदान आहे. कारण कांद्यामधील अँटीऑक्सिडंट आपल्या केसांच्या मुळांना अगदी घट्ट करतात आणि केस गळती कमी करतात. सोबतच नवीन केस उगवायला देखील खूप जास्त प्रमाणात मदत करत असतात. कांद्याचा रस जर तुम्ही नियमित वापरला ना, तर तुमचा डॅन्ड्रफ कमी होतो, स्प्लिट एंडची समस्या दूर होते आणि तुमचे केस अधिक जास्त जाड दिसू लागतात. याचा वास थोडासा उग्र येतो, पण त्याचा परिणाम जर तुम्ही पाहिला ना, तर तुम्ही नक्कीच खुश व्हाल. आता बघा, आपला जो काही किसलेला कांदा आहे ना, तर याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे. तुम्ही याचा रस स्वच्छ अशा हातांनी देखील काढू शकता किंवा मग एखाद्या गाळणीच्या साहाय्याने देखील व्यवस्थित असा रस काढून घेऊ शकता. कांद्यामधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे आपल्या जी स्कॅल्पमधील कोंडा असतो तो कमी होतो, खाज कमी होतो आणि सोबतच इन्फेक्शन देखील कमी होतं. काय होतं, कोंड्यामुळे अनेकदा आपल्या केसांची वाढ थांबते, सोबतच केस गळू लागतात आणि त्यामुळे कांद्याचा रस आपल्यासाठी खूप जास्त प्रमाणात फायदेशीर आहे. आता बघा, कांद्याचा रस आपला इथं काढून झालाय आणि त्यानंतर आपण जे चहाचं पाणी थंड करायला ठेवलं होतं ना, ते आपल्याला व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे.
बघा, लक्षात ठेवा हे जे पाणी आहे ना ते पूर्णपणे थंड झालेलं असावं. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण गरम पाणी जर तुम्ही केसांवरती ॲप्लाय केलं ना तर तुमचे केस आणखी जास्त ड्राय होतील, रफ होतील आणि फ्रिझी होतील. आता त्यानंतर व्यवस्थित असं पाणी मिक्स करून घ्या आणि तुम्ही इथं बघू शकता पाण्याचा रंग किती छान आलाय आणि हाच रंग तुमच्या केसांवरती ना ॲप्लाय केल्यानंतर खूप छान असा इफेक्ट देतो. आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साधारणतः 1 चमचा एवढा शॅम्पू ॲड करायचा आहे. हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला शॅम्पू ॲड करायचा नसेल ना, तर तुम्ही याच्यामध्ये 2 ते 3 थेंब लिंबाचा रस देखील ॲड करू शकता. जेणेकरून काय होईल, कांद्याचा जो उग्रवास असतो ना, तो कमी होईल. आणि त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचंय, आपण जो कांद्याचा रस काढून घेतला होता, तो याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. आता कांद्याचा रस मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला हे सगळे घटक व्यवस्थित असे एकत्र करायचेत आणि मिक्स करून घ्यायचेत. आपला हा जो उपाय आहे ना, तो तुम्हाला केस धुण्याच्या अर्धा तास अगोदर करायचा आहे. काय करायचं, एक कापसाचा छोटासा बॉल घ्या आणि त्याने ना तुमच्या केसांच्या स्कॅल्पवरती व्यवस्थित असं ही जी रेमेडी आहे ना, ती ॲप्लाय करून घ्या आणि त्यानंतर हलक्या हाताने थोडासा मसाज करा. मसाज केल्याच्या नंतर अर्धा तास असंच केसांवरती राहू द्या. जेणेकरून काय होईल, सगळं काही पोषक घटक आपल्या टाळूपर्यंत म्हणजे स्कॅल्पपर्यंत पोहोचले जातील. आणि त्यानंतर अगदी नॉर्मल पाण्याने आणि अगदी माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश करा. बघा, फक्त 2 ते 3 वापरांमध्येच तुम्हाला तुमच्या केसांमध्ये अप्रतिम असे बदल जाणवतील. तुमचे केस अगदी सिल्की, मजबूत आणि दाट व्हायला सुरुवात होईल. हा जो उपाय आहे ना, तो अगदी ट्राईड अँड टेस्टेड आहे. कारण मी स्वतः हा उपाय वापरलेला आहे आणि कोणत्याही घटकांची ॲलर्जी वगैरे अजिबात होत नाही. त्यामुळे हा पूर्णपणे सुरक्षित आहे. चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामधून किंवा कोणत्या गावामधून पाहताय हे देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुमचे जे काही अनुभव असतील ते कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला अजिबातच विसरू नका. आणि हो, जर अशाच हेअर केअर टिप्स आणि सोबतच ब्युटी टिप्स जर तुम्हाला पाहिजे असतील ना, तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेमेडी सोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या केसांची काळजी घ्या आणि तुमच्या स्किनची देखील नक्कीच काळजी घ्या. बाय बाय.